नामहि सुमिरहि गावहि रामहि संतत सुनिए राम गुण ग्रामहि नहीं कलिकर मन भगति विवेको राम नाम अवलंबन एको। दुसरं काही करता येणार नाही, भगवंताचं नाम चिंतन करा. कसं करा कसं करा कसंही करा कसं करा. मोरारी बापूंनी त्या दिवशी फार सुंदर सांगितलं. अहो साध्या यंत्राचं बटन दाबलं तर समोरचा माणूस तुमच्या सोबत बोलतो, मंत्राचं बटन जर दाबलं तर कृष्ण आणि राम सुद्धा तुमच्या सोबत बोलतो. मोबाईल काय आहे? मोबाईल काय आहे? विज्ञानाचं साधन आहे. त्या साधनामध्ये तुम्ही बटन दाबता आणि बटन दाबल्यानंतर ज्याचा नंबर फिरवला ना, नंबर फिरवल्यानंतर लगेच त्या समोरच्या व्यक्तीसोबत तुम्हाला बोलता येते. ज्यानं जग निर्माण केलं त्या भगवंताचं नंबर म्हणजे काय आहे? फक्त एकच म्हणा, राधा माधव जय मुकुंद मुरार, जय गोपी जन वल्लभ, जय कुंज बिहारी, हरे राम 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 हरे हरे. आणि नामस्मरण करण्याकरता इकडे तिकडे काही जायची गरज नाही आहे. कामामध्ये काम काही म्हणा, कुठे जायची गरज आहे? माझ्या माय माऊलीला विशेष करून तरुण मुलींना विनंती आहे, ऑडिओ स्टोरी ऐकल्यापेक्षा देवाचं नाव घ्या. हे मुली काय करतात, कोणती तरी स्टोरी लावतात, काहीतरी ऐकतात, ते संस्कार त्याच्यामध्ये निर्माण होतात. जुन्या काळामधल्या आमच्या माय माऊल्या ज्या होत्या, त्या माय माऊल्या जात्यावर गात होत्या, जेवण करता करता गात होत्या आणि गात गात ते पोरांना खाऊ घालत होत्या, घरच्यांना खाऊ घालत होत्या. संस्कार चांगले होते. नामस्मरण सगळ्यांनी घ्या, नामस्मरण घ्या, फार महत्वाचं. नेहमी सांगतो, महाराज मला कुठे शिकता आलं नाही, जाऊन मला काही कुठं जाता आलं नाही, परंतु भगवंताचं नामस्मरण केलं, गाथा ज्ञानेश्वरीवर निष्ठा ठेवली, आज तुमच्यामध्ये बोलू शकतो. ते नामस्मरण इतकी कृपा करते, इतकी कृपा करते. आताच आमच्या यवतमाळला मोरारी बापूंची कथा झाली. त्या कथेमध्ये बापूंनी स्वतः त्यांनी रंग विठ्ठला म्हणायला सुरुवात केली आणि त्यांनाही आनंद थांबला नाही त्यांचा. ते व्यासपीठावरून खाली उतरले आणि नाचू लागले आणि नाचत असताना हात करून बोलावलं, उपराव. एका एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संतासोबत नाचायला आम्हाला मिळालं, त्याचं कारण काय आहे माहित आहे? भगवंताचं नाम. सगळं मिळते तुम्हाला. त्या हिंदीमध्ये एका कवीनं फार सुंदर म्हटलेलं आहे, क्या मिला ये दिखाऊ कैसे और मुश्किल ये है की छिपाऊ कैसे. काय भेटलं सांगता येत नाही. न भेटो ते भेटो येई ना आपण. कुठेही शिकायला न गेलेले जगद्गुरु तुकोबा राय, ते जगद्गुरु कसे काय बनले, कसे काय बनले? ते वेद कुठं शिकले, पण वेद कुठंच शिकले नाही, तरी म्हणतात वेदाचा तो अर्थ. कुठे शिकले, कुठे गेले होते वेद शिकायला? नामस्मरणानं सगळं काही त्यांना दिलं, नामस्मरणानं सगळं काही त्यांना दिलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मृत्यू लोकी आम्हा आवडती कधी नाही एका हरिनाम. व्यतिरेकानं सांगितलं. शास्त्रामध्ये दोन पद्धत आहे. व्यतिरेकानं म्हणजे याच्याशिवाय दुसरं आवडत नाही. नाही एका हरिनामे गेलं, सगळं गेलं त्याच्यामध्ये. व्यतिरेकानं सांगण्यामध्ये थोडस ताकद येत असते. काय पाहिजे याच्यामध्ये फार मोठी निवड आहे ना. काय नाही पाहिजे, फक्त पोळी भाजी द्या, बाकी काही देऊ, हे व्यतिरेकानं सांगणार. बाकी त्याचा विषयच नाही आला. भजे नका देऊ, पापड नका देऊ, हे नका देऊ, ते नका देऊ, नाही, पोळी भाजी द्या, बाकी देऊ नका. व्यतिरेकानं, तुकोबाराय व्यतिरेकानं सांगतात की मृत्यू लोकामध्ये, आपणही मृत्यू लोकामध्ये आहे. आणि ज्ञानोबारायांची ओवी फार सुंदर आहे. मृत्यू लोकाचं वैशिष्ट्य आहे की इथं सुख मिळतच नाही, सुख मिळतच नाही. प्रत्येकाचा अनुभव आहे, प्रत्येकाचा अनुभव आहे. कुठं सुख आहे,
कोणाला असू द्या. बरेच लोक आम्हाला म्हणतात महाराज तुमचं बरं आहे. तर मी म्हटलं मग तुला कोण सांगितलं होतं आमचं बरं आहे. आणि सध्याची अडचण सांगू का, सध्या दुसऱ्याच बरं वाटते. ही अडचण आहे सगळ्यांची. त्यांना आमचं बरं वाटते, आम्हाला त्याचं बरं वाटते. अरे ज्या आम्ही जन्माला आलो पण जगणं विसरलो. काय जगतोय? अजून एक बोलू, ज्या संसाराकरता आपण प्रयत्न करतो तो संसार आपल्या ताब्यामध्ये नाही, आपण त्याचे गुलाम आहोत. आणि जे आम्हाला गुलाम बनवते त्याचा आम्हाला वीट आला दुसऱ्या चरणात. संतांमध्ये ना आपल्यामध्ये फरक आहे. आपलं चित्त प्रपंचाला भेटते का? भेटते का? काय काय आपल्याला माणूस शेवटच्या काळामध्ये असतो आणि शेवटच्या काळामध्ये असल्यावर सुद्धा त्याची धावपळ काय आहे? पाहजो बरं ते असं करजो, पाहजो बरं ते तसं करजो. अरे ते करणं हे करणं जाऊ दे, ते होत राहील. तुझं काय करायचं आता? तू राहणार नाहीये इथं. कधीपर्यंत करायचा प्रपंच? प्रपंच शब्दाचा अर्थ होतो विस्तार. प्रपंच शब्दाचा अर्थ होतो विस्तार. विस्तार जोपर्यंत आपल्यामध्ये काही सामर्थ्य असते आणि गरज असते तितका केला पाहिजे. किती करायचा? किती करायचा? 80,000 बायका चांगल्या होत्या तरीही रामाची बायको. हा प्रपंच आहे. हा प्रपंच आहे. पैसा 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 नाही का लोकांकडं? कमवावं वाटत नाही का? घरदार. महाराज एक गोष्ट अजून फार काळजीपूर्वक आहे का बरं. आम्ही त्या गोष्टी करता जीवन जगतोय की ज्या गोष्टी आम्हाला सोबत घेता येतात. किती चांगलं घर बांधा, कितीही पैसा कमवा, कितीही मोठं काही तुमची गाडी किती मोठी असू द्या, पण सोबत तुम्हाला काही नेता येत नाही. आणि जे विनाशी आहे त्या विनाशी तत्वाकरता आयुष्य जे घालवतात ना, काय त्यांच्या आयुष्यातली काय आहे? आयुष्य संपल्यानंतर तुम्हाला समोरचा जो प्रवास आहे, अहो शरीर संपलं म्हणजे आयुष्य संपत नसते. हे शरीर संपलं म्हणजे यात्रा संपत नसते. ती यात्रा फिरणारच आहे. मग ती यात्रा फिरत असताना त्या यात्रेकरता समोरची तयारी काय केली आपण? आमची तयारी हीच आहे.
कोणालाही विचारा सगळेजण कोणालाही विचारा, काय महाराज कसा आहे, काय दादा कसा आहे, सगळं ठीक आहे, पोराचं लग्न झालं, आता नातू झाला, आता हे झालं ते झालं, अरे हे सगळं ठीक आहे रे बाबा. नामस्मरण किती केलं, गाथा ज्ञानेश्वरी किती वाचली, जी रामकथा ऐकत होता वाकडे महाराजांच्या मुखातून, त्या रामकथेतलं काय तत्वज्ञान तुझ्यापाशी आलं. संसारी लोकांचा स्वभाव जे असते ना, नाशवान वस्तूवरच लक्ष दिलं असते. काका आमच्या सोबत येतात, त्यांनी आत्ताच सांगितलं काल येता येतात. मग आल्यानंतर आमच्याकडे असे बरेच जण आहेत का त्यांना वाटते फिरणारे लोकांना पाकिटच भेटते. तर ते कीर्तन कसं झालं, काय कसं झालं, कोणत्या गावातला अनुभव काय होता याच्यावर लक्ष नाही, पाकिट किती होतं. आता त्यांची काय चूक, बरेच जण पाकिटासाठीच तर जगून राहिले, त्यांची काय चूक, स्वभाव संसारी आहे. कीर्तन कसं झालं याच्याकडे लक्ष नाही. आणि महाराज स्वतःच्या गावचा स्वाभिमान असतो, पण माझ्या गावातले कीर्तन मी बंद केले. का बंद केले हे असं चित्र दिसत नाही. माझं गाव खूप मोठं आहे, तुमच्या गावापेक्षा खूप मोठा आहे. तुमच्यावर केदारजी महाराजांची कृपा आहे. तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं, विशेष करून तरुण पोरं तरुण मुली कीर्तना करता बसलेले आहेत. हे सगळे डीजे वाले आहेत, नाही तर हे त्याच्यातच गुंग आहेत हे. पण आज तुम्ही इथे येताना हे तुमचं भाग्य आहे. मी गावामध्ये तारीख देणं बंद केलं. मी थोडा हेकड माणूस आहे. तुम्हाला जर कदर नाही ना त्या गोष्टीची, तर मग मी तुमचे कदर करत नाही, मी तुमचा आदर करत नाही. तुम्ही किती चादर पसरा. महाराजांनी सुद्धा सांगितलं, क्रोधी अविश्वासी त्याशी बोल, कशाला आपले वाणी विनाकारण व्यर्थ घालवायचे. तुम्ही इतकं शांत चित्ताने ऐकता, परमार्थ करण्याकरता तुमच्या अंतःकरणामध्ये आतुरता असेल तर त्यांना ते विनाकारण टोचणे. मग ते शेवटी बोलले म्हणजे मी तुमच्या सारखा असमाधानी नाही. हे का सुचलं, परमार्थ समाधानासाठी असतो, परमार्थ शांतीसाठी असतो. भगवद्गीतेतलं सूत्र आहे, अशांतस्य कृतम सुखम. जो अशांत आहे त्याला कोणतं सुख आहे, कोणतं सुख आहे. आणि सगळे लोक अशांत आहेत म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये सुख नाही. आणि ते शांती कशात शोधतात, प्रपंचात. आता त्या प्रपंचात शांती नाहीच ना. रामाचा बाप, दशरथाचं चरित्र तुम्ही ऐकलं असेल, त्या रामाच्या बापाचा संसार चांगला नाही झाला तर तुमचा कुठून होईल. आणि हे जे तुम्हाला प्रलोभन दाखवलं जाते का तुम्ही केदारजी महाराजांच्या पुढे नतमस्तक व्हा म्हणजे मग तुमचे लेकरं बाळ चांगले होतील, हे प्रलोभन आहे. असं घडत नसते. ज्यांचे अभंग ऐकून आम्ही परमार्थ करतो ते तुकोबाराय सांगतात, देवाची ते प्राप्ती आले ज्याच्या घरा, त्याच्या पडेची रात संसाराची, त्याच्या पडेची रात संसाराची, त्याच्या पडेची रात संसाराची. देवाची ते प्राप्ती आले ज्याच्या घरा, त्याच्या पडेची रात संसाराची, त्याच्या पडेची रात संसाराची. देवाची ते खून आल्या ज्याच्या घरा, त्याच्या पुढे चिरा संसार. तुकोबारांनी परमार्थ केल्यानंतर काय झालं, श्रीमंती वाढली का कमी झाली, बायको मेली का जगली, पोरग मेलं का जगलं. आणि अजूनही बरेच लोक डोंगरे झाले पण म्हणते देवाची कृपा आहे. काय कृपा आहे, ही कृपा असते, ही प्रारब्ध आहे. हे प्रारब्ध आहे. ज्यांच्या सोबत तुमचा या जन्मामध्ये संबंध आहे तो संबंध नित्य नाही आहे. संबंध आहे आपला पंढरीनाथासोबत. ते आमचे इंद्रेशजी महाराज सुंदर भजन गातात, हम तुम्हारे है प्रभु जी तुम हमारे हो, हम तुम्हारे ही रहेंगे हे मेरे प्रियतम. हम तुम्हारे हैं
वाटते. आम्ही पहिलेच म्हटलेलं आहे, देव माझा मी देवा, आणि त्याच्यावरून ते राधाकृष्ण महाराजांनी प्रसिद्ध भजन म्हटलं, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा. महाराज तुकोबारांचे शब्द आम्ही माझ्या खिशातनं सांगत नाही. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न पडे हाती. मला बरेच लोक सल्ले देतात, महाराज मग कीर्तनही करायचं होतं, नोकरी काय सोडली. पैसे पैसे पैसे, माणूस पैशानं मोठा होत नसतो. प्रपंचामधल्या मोठ्यापणाचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे पैसे. आणि साधू संत म्हणतात, सोने रुपये आमा मोती, सोने रुपये सगळ्या साधू संतांचा हा अनुभव आहे, ज्याच्यामुळे आम्ही स्वतःला मोठे समजतो. कोण मोठा कोण मोठा, धनवंताला की सर्व मान्यता आहे. आज तर अडचण अशी आहे की महाराजही कोणता मोठा कोणता मोठा. महाराज गाडी घेऊन आलं तर महाराज मोठा असते, याच्यामुळे गाडी घ्यायला लागली. महाराज कीर्तनानं मोठा होत नाही, महाराज ज्ञानानं मोठा होत नाही. महाराज कोणता मोठा, जो जास्त पाकिट घेतो तो मोठा. या तुमच्या अज्ञानावर तर बऱ्याच जणांची दुकानं चांगले चालतात, आणि आम्हाला त्याचा अभिमान, आम्ही त्याला आणलं बसवा उरावर. मी टीका करतो अशातला अर्थ नाही. तुम्ही कीर्तनाचे पैसे देऊ शकत नाही. तुम्ही कीर्तनाचे पैसे, कीर्तनाला पैशात मोजणारे दोघही जण बदमाश आहेत. कीर्तनाला पैशामध्ये मोजणारे. महाराज लोकांची काय परिस्थिती आली हो, आम्हाला कधी कधी चिंता वाटते. त्या मूर्तीच्या बरोबरशी एक गाव आहे, तिथचा मला फोन आला होता. महाराज म्हणे तुमचा रेट किती आहे. खरंच असाच म्हणे, ते रेट किती आहे म्हणे तुमचा. तू समजतं काय आम्हाला, हे बोल काय बोलायची भाषा आहे. रेट कोणाचा विचारत असता. तुम्ही हसले म्हणजे लक्षात आलं माझ्या. म्हणजे आम्ही स्वतःला इतकं हलकं करून टाकावं नाही. महाराज मी हसवण्याकरता किंवा तुमचं मनोरंजन करण्याकरता सांगत नाही. मी काही जोकर नाही आहे. मी आजही केजाजी महाराजांच्या पुढे अभिमानानं सांगतो, आम्ही आमच्या कीर्तनाचं स्टेटस जपलं. आम्ही बाजारोपणा येऊ दिला नाही त्याच्यामध्ये.
मी कशासाठी सांगतोय? पैशामध्ये मोज. बरं जाऊ द्या, तुमचं पैशावर इतकं प्रेम आहे, पैशाचं तुमच्यावर प्रेम आहे का? तुम्ही मला जे काही द्याल आज ते पुढच्या वर्षीपर्यंत राहील का माझ्यापाशी? पुढच्या वर्षी काय रे, आत्ता पेट्रोल टाकता टाकता जाते अर्धे. त्याचं प्रेम आहे का तुमच्यावर? ते कोणापाशी जाईल बरं, त्याच्यापाशी स्थिर आहे का? अजून एक वेगळं बोलू, ज्याच्या करता आम्ही जीवन खपवतो, आम्हाला असं वाटते त्याच्यावर आमची मालकी आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही त्याचे गुलाम आहे. तुम्ही त्याचे गुलाम आहे. माणूस अशा हलक्या वस्तूचा गुलाम नाही झाला पाहिजे. जे कुटुंबाची सेवा करत असतात, तुम्ही कुटुंबाचे मालक आहे की गुलाम आहे? संसार तर इतका गोड आहे, त्याच्यामध्ये मालक म्हटलं जाते आणि नौकर बनवलं जाते. कोणत्याही बाईला जर घरी माणूस असला तर ती काय म्हणते, हे आमचे मालक. आणि चहाले साखर नाही राहत तर म्हणते, थैली घेऊन बाजारात जा. मालक बनून नौकर केलं जाते, याचंच नाव संसार आहे. तुम्ही पोराला जन्माला घालता, त्या पोराला तुम्हाला सांभाळावं लागते. कधीपर्यंत? तो मोठा काय म्हातारा झाला तरी सांभाळावं लागतं. माझी आई आत्ताही मला म्हणत होती, अरे तू कीर्तनालयाचा गेला पण तुझी तब्येत चांगली नाही, गोळी वगैरे नेली का? ती आईचं अंतःकरण आहे म्हणून ती बोलली. आज मी तिला सांभाळलं पाहिजे का तिनं मला सांभाळलं पाहिजे? संसारामध्ये ज्याच्यावर तुम्ही मोह करता, ज्याच्यावर तुम्ही अधिकार गाजवता, तो तुम्हाला सांभाळत नाही, तुम्हाला त्याला सांभाळावं लागतं. पैशाला तुम्ही सांभाळता का? पैसा शांत असतो, तुम्ही झोपत नाही. श्रीमंत लोक झोपत, पैसा शांत आहे, त्याला माहिती आपण काय नव्हतं, आपण उद्या दुसरीकडं. तो तुमच्यावर प्रेम करत नाही, तुम्ही देवावर प्रेम करा, देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि देव तुमच्यावर प्रेम करतो म्हणूनच तुम्ही इथं बसलेले आहे. देव असा म्हणत नाही का ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे फक्त मी त्यालाच पोचतो, नाही. देव असा म्हणत नाही का जो पंढरपूरला येतो मी त्याच्यावरच कृपा करतो, नाही. केजाजी महाराज असं म्हणत नाही का मी फक्त त्याचंच चांगलं करतो जो कीर्तनाला येतो, नाही. संत देव असं करत नाही, म्हणून ते आपले आहेत खरे, ते खरे आपले आहेत. सोनेरूपी बोलते की समान. याच्याकरता सगळ्यात मोठं उदाहरण तर हनुमंतरायाचं. सांगू का 5 मिनिट?